10th सायन्स मध्ये 4th नंबरचा चॅप्टर चालू करणार आहोत आपण. पार्ट 1 4th नंबरचा चॅप्टर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. टाका सगळ्यांनी हेडिंग. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय अडचण आहे क्षीरसागर? हा, कॅन यू रिकॉल म्हणून पहिले 2 प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट अ गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और इज अन इन्सुलेटर. एखादं मटेरियल गुड कंडक्टर आहे म्हणजे विद्युत सुवाहक म्हणायचं त्याला मराठीमध्ये, का इन्सुलेटर आहे विद्युत दुर्वाहक म्हणतो आपण त्याला. हे कशावर ठरलं जात आहे? इफ मटेरियल इज अ गुड कंडक्टर और इन्सुलेटर इट डिपेंड्स अपॉन द रेजिस्टन्स व्हॅल्यू. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स व्हॅल्यू कोणती आहे? रेजिस्टन्स म्हणजे रोधक म्हणतो आपण, अडथळा. रेजिस्टन्स व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल, अडथळे किती आहेत. जेवढी कमी रेजिस्टन्स व्हॅल्यू तेवढा तो गुड कंडक्टर. इफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज द लोवेस्ट द मटेरियल इज अ गुड कंडक्टर. इफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज द हायेस्ट मटेरियल इज अ इन्सुलेटर. मग एखादा मटेरियल गुड कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे हे पूर्णपणे त्याच्या रेजिस्टन्स व्हॅल्यूवर डिपेंड करते. इफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज व्हेरी लो द मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इफ द रेजिस्टन्स व्हॅल्यू इज व्हेरी हाय द मटेरियल इज इन्सुलेटर. इन्सुलेटर मीन्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यामधून विद्युत धारा वाहत नाही. कळालं सगळ्याला? लिहा. इफ द मटेरियल हॅव गुड कंडक्टर or insulator depends upon the resistance value. Resistance value नंबर 2, if the material have if the resistance have करा, मटेरियल कट करा. if the resistance value is very low the material is
good conductor of electricity. तीसरा पॉइंट, if the resistance value is high, the material is an insulator. दूसरा प्रश्न लिहून घ्या. Iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on ground, why don't we get electric shock? बरोबर. का म्हणते त्यांना, आयर्न नेल म्हणजे खिळा, लोखंडी खिळा, हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. मग खाली जमिनीवर पडलाय, त्याला उचलताना आपल्याला शॉक लागेल का? का बरं नाही? ऐका, if the material have a charge, कुठल्याही मटेरियल मध्ये चार्ज आहे. if the material have a charge means electric current is passed through it, we get shock. एखाद्या मटेरियल मध्ये चार्ज आहे म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होलाय तरच आपणाला शॉक लागतो. The iron nail on a ground have no charge, means no electric current passed through it, therefore we won't get shock. कळालं का मी का म्हणलो? एखाद्या मटेरियल मधून किंवा एखाद्या मटेरियल मध्ये चार्ज आहे, चार्ज आहे म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू इट, तरच आपणाला त्याचा शॉक लागतो. मग जमिनीवर पडलेल्या खिळ्यामध्ये चार्ज नाही म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट पास होत नाही म्हणून शॉक लागत नाही. आलं का लक्षात? लिहा. If the material have charge means सांगतो की मग, चार्ज means electric current passed through it. We get a electric shock. नंबर 2, when an iron piece resting on the ground does not get charged, means electric
electric current is not passed through it. Electric current is not passed through it. खाल्ल्या ओळीला therefore we don't get electric shock. बरोबर असंच का? we don't get a electric shock. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणलंय. व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर? खालील पिक्चर मध्ये काय दिसलाय तुम्हाला? टीव्ही दिसलाय. आधी काय दिसलं? हा टीव्ही एक दिसलेला आहे, लॅम्प एक दिसलेला आहे, हीटर एक दिसलेला आहे, फॅन एक दिसलेला आहे. काय? अरे राहू द्या हो, सोफा सेटला. सोफा सेट घेऊन का बसायचं आपल्याला तिथं? मग दिसलाय काय म्हणल्यावर ह्याचं उत्तर 5वीचे विद्यार्थी सांगतात. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही शिकलेला धडा इलेक्ट्रिक करंटचा आणि तुम्ही सांगताना सोफा सेट उगच्या का बरं सांगा? का सोफा सेटला पिन राहते बसवायची? मी सांगला लाव काय? टीव्ही एक सांगला लाव, लॅम्प एक सांगला लाव, हीटर एक सांगला लाव, फॅन एक सांगला लाव, इलेक्ट्रिक बेल एक सांगला लाव. बरोबर आहे का? टेबल आहे अजून तिथं. हा तर थोडं 10वीला असल्यासारखं उत्तर द्या. हा धड्याच्या नावानुसार आपण त्या वस्तूचा लिस्ट देऊ आधी आणि प्रत्येक वस्तूमध्ये कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते हे सांगू. आता जरा नीट ऐका मी का म्हणलेलो. मी इन अ इलेक्ट्रिक बल्ब इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. कन्वर्शन सांगायचे आहेत मला, कोणत्या एनर्जीतून कोणत्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. इन इलेक्ट्रिक बल्ब सांगा काय? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. बरोबर आहे. पुन्हा आहे टीव्ही. इन अ टीव्ही इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी अँड साऊंड एनर्जी. करेक्ट. लाईट एनर्जी मध्ये भी कन्वर्ट होते आणि साऊंड एनर्जी मध्ये भी कन्वर्ट. इन अ हीटर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. बरोबर. इन अ फॅन इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी? त्याला कोणती एनर्जी म्हणतात? जे स्थिर असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात, जे मुवेबल असते त्याला कायनेटिक. टेबल फॅन मध्ये कोणती एनर्जी आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. इन अ इलेक्ट्रिक बेल. बरोबर आहे का? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू साऊंड एनर्जी. असं प्रत्येक वस्तूचं निरीक्षण करून होय तुम्ही सोफा सेट म्हणला. सांगा बरं कोणती एनर्जी कन्वर्ट होते? हा
खाणे झोपणे. झालं, कळालं? लिहा. हाय त्या डोक्याचा खोक्याचा वापर करत जाओ जरा कधी तर. इन अबव पिक्चर इलेक्ट्रिक लॅम्प कॉमा इलेक्ट्रिक हीटर कॉमा टेलीविजन कॉमा इलेक्ट्रिक फैन and electric bell all are effect of electric current. All are effect of electric current. त्याच्या खाली लिहा. आता एक एक वस्तू घेऊ आपण सिरियलनच. पहिली कोणती लिहिला? इन इलेक्ट्रिक लॅम्प इलेक्ट्रिकल एनर्जी इज converted into light energy. नंबर 2 ची वस्तू कोणती? हीटर. टीव्हीच दिसते ह्यांना, दुसरं काही नाही. इन इलेक्ट्रिक हीटर electrical energy is converted into heat energy. Number 3, in television electrical energy is converted into light energy and sound energy. पुन्हा कोणता आता? इन इलेक्ट्रिक फॅन electrical energy is converted into kinetic energy. लास्ट कोणते? इन इलेक्ट्रिक बेल electrical energy is converted into sound energy. काय दिले बघा पुढे आता?
यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून एक क्वेश्चन आहे, मग ते डायग्राम आणि डेरिव्हेशन नंतर बघू. आहे का यूज युअर ब्रेन पॉवर? मोटार जे असते ना, पाणी ओढायची मोटार असेल किंवा वेगवेगळ्या कप ह्याला मोटार लावलेली असते किंवा पिठाच्या गिरणीत मोटार असते, त्याचं कन्व्हर्सेशन काय आहे सांगा म्हटले त्यानं. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. कसली एनर्जी? यांत्रिक ऊर्जा म्हणायची त्याला. कोणती ऊर्जा? यांत्रिक ऊर्जा. मग जेवढे काही मोटर आहेत, मोठमोठे मशीन चालवतात ते, म्हणजे ते सगळं कशामध्ये कन्वर्ट करतात? मेकॅनिकल एनर्जी. तो प्रश्न लिहून घ्या, मग उत्तर सांगतो. ले प्रश्न कुठं आहे? सापडना. लिहा प्रश्न. पेज नंबर 48 वर आहे. नुसतं यूज युअर ब्रेन पॉवर लिहिला, प्रश्न लिहिले लिवलाव तर ग बसा मग. ते सगळ्या विद्यार्थ्याला वाटलं ही कसली भाषा आहे लातूरची म्हणतील त्याने. हा, लिवलाव जेवलाव चालू आहे, ऐकू द्या त्यांना बी. हा, तिथं लिहा खाली. इन इलेक्ट्रिक मोटार, इन इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिकल एनर्जी इज converted into mechanical energy. ते बघायचं खालचं डेरिव्हेशन लगेच. हा, ठीक आहे, उद्याच्याला बघूयात. इकडं